सो अमेयाचा जो स्टार्टअप आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं. So he has started one startup called Visava हं. आणि इट इज अ पेटेंटेड ॲप. वाव. आत्ता त्यांनी माझ्या भारतातल्या काही साधारणतः थोडे रिजन्स पकडलेत. महाराष्ट्र, कर्नाटका, केरळ असो, लेह असो, असे थोडेफार एक 50% भारत पूर्ण केलेलं आहे. की तुमच्या समजा तुम्हाला घर बांधायचं आहे तर तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमच्या त्या जागेवर जायचं प्लॉटवर आणि जेवढं आहे ते घर बांधायचं ते फिरायचं किंवा तुम्ही त्याच्यात लिहून पाठवायचं की मला 40x50चं घर बांधायचं किंवा 30x60चं घर बांधायचं आहे. त्या लोकेशनला जायचं म्हणजे त्या GPS लोकेशनमध्ये त्याचं लोकेशन कळतं, Oh. त्याची जिओग्राफिकली कंडिशन कळते की तिथं स्लोप आहे का काय आहे, त्याच्या बाकी कॉन्टेक्स्ट कळतो की तिथं काय काय मटेरियल अवेलेबल आहे काय नाही आहे, तिथं वेदर कसं आहे, कशा टाईपची घरं तिथं सस्टेन करू शकता. वा. की त्याच्यात तुम्ही त्याचे 4-5 क्वेश्चन्स आहेत त्याच्यात तुम्ही फीड केलं की माझं बजेट असं आहे, माझं असं आहे तसं हां. आहे, की तुम्हाला एक रफ कट लगेच घर दिसतं, तुमचं इमिजिएट घर दिसतं. पण तुम्हाला असं वाटलं की नाही माझं बजेट थोडंसं अजून जास्त होईल, तुम्ही बजेट बदललं की लगेच घरात हे बदलतं. म्हणजे समजा पत्रे असतील वा. तर कौलं येऊन जातील लगेच. आणि ते क्रिएट झाल्यानंतर इफ यू रजिस्टर इन दॅट ॲप तोपर्यंत सगळं फ्री येते. काय किरकोळ पैसे त्यांनी घेतलेले ते केल्यानंतर यू गेट एंटायर BOQ ऑफ युअर दिस थिंग. टोटल ड्रॉइंग्ज येतात, वा. स्टँडर्डाईज ड्रॉइंग येतात. कदाचित तिथला स्टार्टा बघितला नाही म्हणून ते स्ट्रक्चरल ड्रॉइंग तेवढं परफेक्ट नसेल ते, हो. पण जनरल असं घर करायला काय लागतं अशा पद्धतीचे सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे तो जो काम करणारा माणूस आहे त्याला माहिती आहे मला प्रिंटपर्यंत काय काय खर्च आहे, एवढं सिमेंट लागणार आहे, एवढं स्टील लागणार आहे, एक्स्कवेशनला एवढं लेबर लागणार आहे, एवढी वाळू लागणार आहे. त्यामुळे तो प्लॅन करू शकतो. आणि मग गणित चुकत नाही. त्याच्यात पुढचं म्हणजे आता तो डायरेक्टली तुम्ही यू कॅन ॲड धिस विथ प्रधानमंत्री आवास योजना. Oh. तुम्ही डायरेक्ट त्याला रजिस्टर होणार, म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात येतील. त्यानंतर ही इज क्रिएटिंग वन इकोसिस्टम की समजा मला इथं घर बनवायचं आहे हं. तर ह्या घराला काय मला पाहिजे तर इथे आजूबाजूचे 10 सप्लायर्स मला कळतात, आजूबाजूचे Local. 10 लोकल मला जवळ येत असे हो. 10 कॉन्ट्रॅक्टर कळतात त्याच्यात त्या ॲपमधनं. त्यांना कळतं की ह्याला घर बांधायचं आहे, म्हणजे त्यांनाही कॉम्पिटिशन येते. अशा हिशोबाने एक इकोसिस्टम त्यांनी केलेली आहे तिथं. सुपर्ब. त्याचा प्रयत्न आहे की कॉमन माणसाला, म्हणजे आता मग उद्या त्याला गोठा बांधायचा असो, त्याला शेतीतली कुठं घर बांधायचं असो, कुठं गोडाऊन असो, कुठे छोटं वर्कशॉपची शेड असो, Lovely. सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. याला म्हणतात लेगसी.